विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारत रत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्याबाई होळकर ह्या महामानवांना सर्वप्रथम प्रेमाने वंदन करतो। आज मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त व तसेच रिपब्लिकन पक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपेंद्र शिंदे साहेब यांची या ठिकाणी शोक सभा या ठिकाणी आपण आयोजित करण्यात आलेली आहे। या शोक सभेला रिपब्लिकन पक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय देशमुख खोब्रागडे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाऊ निर्भोणे, पॅन्थर या पॅन्थरने आज अख्ख्या महाराष्ट्राला सळोपळो करून सोडलेले आहे असे माझे सहकारी मित्र सन्माननीय केदारबाई, दीपकबाई केदार, सर्व मान्यवर मित्रांनो, आज ह्या ठिकाणी अत्यंत दुःख आणि आनंदाने होतोय की ज्या नामांतराच्या लढ्यासाठी अख्ख 14 वर्ष संघर्ष केल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक फळ मिळालं आणि या फळाचं खरं श्रेय माननीय गंगाधरजी गाडे, माननीय उपेंद्रजी शिंदे साहेब, तसेच सन्माननीय देवेंद्र कवाडे साहेब, बाकीच्या मी नाव घेऊ इच्छित नाही, कारण की जसं मला कळतंय की आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी लाट्या खाल्ल्या त्या लोकांना मी आठवतोय, बाकीचे नवीन चित्रांना मी ओळखू इच्छित नाही। आणि ह्या प्रसंगी मुंबई प्रदेशचे आमचे सन्माननीय कांबळेजी, मुंबई प्रदेशचे सर्व काही कार्यकारी, मी मुंबई प्रदेशच्या प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून त्याच्यानंतर दीपकभाई केदारे हे 2 शब्द बोलतात, कारण की त्यांना बाहेर जायचं आहे। नामांतरासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व सैनिकांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो। तसेच या नामांतरासाठी या नेत्याने आमदार असताना राज्याचे एकमेव आमदार दिवंगत नेते उपेंद्रजी शिंदे साहेब यांना सुद्धा नामांतराचा लढा 14 वर्ष खूप धगधगता होता आणि त्या धगधगत्या नामांतर लढ्याला त्या ठिकाणी होतं। येणाऱ्या काळात आम्ही अनेक भूमिका घेणार होतो, दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। त्यांच्या सगळ्या नव्याने जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही व्यापक चर्चा करू आणि कोणत्याही परिस्थितीत रिपब्लिकन नायक उपेंद्र शिंदे साहेब यांचं कार्य या महाराष्ट्रात आम्ही पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी जे रिपब्लिकन सत्तेचं स्वप्न बघितलं ते पूर्ण केल्याशिवाय सुद्धा आम्ही या ठिकाणी थांबणार नाही असं सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो। आणि एक लढवय्या आणि रिपब्लिकन चळवळीची उद्देश घेते आमच्याकडून निघून गेल्यामुळे आंबेडकर चळवळीची हानी झाली। आजच्या दिवशी जर ते असते, कदाचित मला तर असं वाटतं की ही या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ज्या पद्धतीने ईव्हीएम हॅकिंग करून आली, हुकुमशाहीच्या पद्धतीने हॅकिंग करून आली, त्याचा सुद्धा त्यांना असणारा मोठा संताप त्या ठिकाणी येत होता। आणि ज्या पद्धतीने आज घटना घडताय सोमनाथ सूर्यवंशीच्या, संविधान विटंबनेच्या, दलित अन्याय अत्याचाराच्या, त्या सुद्धा त्यांना असणारं वैचारिक करत होत्या। आज ते असते तर मुंबईला राज्यव्यापी भूमिका त्यांनी नक्कीच घेतली असती असं सुद्धा आम्हाला या माध्यमातून वाटतं। या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो आणि उपेंद्र शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि पक्ष या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। या
ठीक आहे सर, आम्ही त्यांना फोटो देऊ. यानंतर मी या ठिकाणी एक सूचित करू इच्छितो की मुंबईवरून जे शहर आलेले त्यांनी या ठिकाणी आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सेक्रेटरी लोकेश सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मागे सर्वजण या ठिकाणी आला. या विचारपीठावर आमच्या मित्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला हा राजकीय पक्ष आहे. ज्या पक्षाला बाबासाहेबांनी राजाभाऊ खोब्रागडे यांना कमी वयामध्ये आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि इमानीद्वारे खोब्रागड्यांच्या काळामध्ये त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं. त्यांच्या घरातील देवाजी बापू खोब्रागडे इंग्रजांच्या काळामध्ये आमदार म्हणून राहिले. गिरीश बाबू खोब्रागडे त्यांचंही काम, त्यांचे कारकीर्द राजकीय आणि म्हणून आज रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी चांगलं झुगार व्हावं म्हणून आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभाऊ खोब्रागडेंना आम्ही सांगितले की या पक्षाची धुरा आपल्याला सांभाळावी लागणार आहे. त्यांनी म्हणले की या पक्षाची धुरा ते अगोदर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून होते, परंतु आदरणीय नेते माजी आमदार उपेंद्र शेटे साहेब यांनी खूप मोठ्या परिकष्टाने सांभाळले. त्यानंतरच्या पुन्हा फळीमध्ये मग श्यामबापू खोब्रागडे असतील, गिरीशबाबू खोब्रागडे असतील आणि उपेंद्र शेट्टे साहेब असतील, या सगळ्यांनी अगदी इमानीद्वारे त्याग, समर्पण, बलिदान या अनुषंगानेच या चळवळीला त्यांनी ते पुढे घेऊन गेलेले आहे. आणि त्याचीच एक कडी नामांतरवीर म्हणून ज्या नामांतरवीर या पदवीने ज्यांना सन्मानित केला गेलेला आहे ते उपेंद्र शेट्टे साहेबांनी सुद्धा त्याच त्याग, समर्पण, बलिदानाच्या भावनेतून चळवळीला पक्षाला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आज या प्रसंगी नामांतर दिनाच्या दिवशी नामांतरवीर उपेंद्र शेट्टे साहेबांना आदरांजली व्यक्त करताना आपण असा प्रण केला पाहिजे की रिपब्लिकन पक्ष चळवळीने जे काही लढे उभारले, जे काही स्वतःचं योगदान दिलं, त्या योगदानाची जाणीव ठेवून पुढच्या पिढीचं भविष्य अधिकाधिक सुकर व्हावं, सुलभ व्हावं, पुढच्या पिढीचं उन्नयन व्हावं, त्याची उन्नती व्हावी, आपला उद्धार व्हावा, या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्ष कायमस्वरूपी प्रयत्नशील राहील. आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता आणि तळागाळातले तमाम लोक हे सगळे आपलं योगदान निश्चितपणे परिपूर्णपणे देत राहतील अशी मला आशा आहे. या प्रसंगी मी आपल्या पुढे विस्तृत करतो या नामांतराच्या आंदोलनामध्ये जे जे कार्यकर्ते, नेते, ज्या लोकांचं त्याग, बलिदान, समर्पण राहिलं, ज्यांनी ज्यांना होताच मिळालं, त्या सगळ्यांप्रती मी पुनश्च आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो, आपल्या मनोभावना व्यक्त करतो. धन्यवाद. 9 खासदार, 25 आमदार आणि म्हणून जे म्हणतात की बाबा भाऊने चांगलं सांगितलं, आता कल भी आंबेडकर, आज भी आंबेडकर, कल भी बाबा साहब, आज भी बाबा साहब और परसों भी बाबा साहब. और ये जो बात है, ये जो कारवा है, जो मिशन है, ये कमिटमेंट के साथ, डिवोशन, डेडिकेशन के साथ इस देश में लेके जाने के लिए हमारे नेशनल प्रेसिडेंट देशी भाऊ खोब्रागडे जी ने ये अपनी जिम्मेदारी यहाँ पर कंधे पर ली है. मित्रों, साथियों, तो या ठिकाणी या भूमीमध्ये मित्र म्हणून या नागशेरवनाच्या भूमीमध्ये आपल्याला ही प्रेरणा या ठिकाणची हे जे स्कूलिंग आहे या नव्या पिढीसाठी, युवा पिढीसाठी आपल्याला हा जो कारवा आहे, रिपब्लिकचा विचार आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रापासून, मुंबईपासून, नागपूरपासून ते तामिळनाडूपर्यंत, मद्रासपर्यंत, कट्टीपर्यंत, गुजरातपर्यंत अनेक ठिकाणी या ठिकाणी आमची चळवळ होती, आमचा इतिहास होता, आमचे खासदार होते, आमचे आमदार होते. याची जाणीव आम्हाला आपल्या सगळ्या जनतेला, रिपब्लिकन जनतेला, आंबेडकरी जनतेला, तमाम इथल्या शोषित पीडित जनतेला करून देण्याची गरज आहे. आजच्या या नामांतर दिनाच्या निमित्ताने म्हणजे अधिकच विस्तार न होता या ठिकाणी अभिवादन आणि साहेबांच्या कार्याच्या प्रती आपल्या जी भावना आहे
हे भावरा नम्रपणे या ठिकाणी साहेबांचा माझा परिचय आणि चलो बुद्ध जीवनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला आमचे कार्यक्रम झाले, नागपूरच्या दीक्षाभूमीला कार्यक्रम झाले, रेस कोर्स मुंबईला विलासराव देशमुख आमच्या बाजूला बसलेला आहे, आर पाटील आमच्या बाजूला बसलेला आहे, रामविलास पासवान सोबत आमची चर्चा होती, दिल्लीच्या रामविलास सुद्धा आम्ही पासवान साहेबांच्या धर्मांतराचा विचार मांडला होता, परंतु ही प्रक्रिया राजकीय प्रक्रिया पुढे गेली नाही. आणि या ठिकाणी नांदेडला धर्मांतर, यवतमाळला धर्मांतर, इथे मिलिंद कॉलेजला धर्मांतर घेतलं 2012 56 म्हणून. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो चलो बुद्ध जीवनचा विचार दिला, भगवान गौतम बुद्धाचा विचार दिला, मानवतेचा विचार दिला, माणुसकीचा विचार दिला, मानवाच्या मुक्तीचा विचार दिला, त्या रिपब्लिकनचा. आणि एल शिवराज साहेबांनी खोब्रागडे साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांनी आम्हाला रिपब्लिकन दिला, बाबासाहेबांनी आम्हाला भगवान गौतम बुद्धाचा विचार दिला, बाबासाहेबांना संसदीय लोकशाहीचा आदर्श घटना राज्यघटना दिली. हे सगळ्या गोष्टी आम्हाला जगाला सांगण्यासाठी आहे, समाजाला सांगण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. पण या ठिकाणी हा नामांतर दिनाच्या निमित्ताने संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण एक वेगळं असं वातावरण जे आहे, वेगळं असं स्पीच आहे. या ठिकाणी हा नामांतर दिन दिवसेंदिवस या लाखो आम्ही या ठिकाणी या औरंगाबादच्या मिलिंदच्या परिसरामध्ये येत आहेत. आणि या प्रसंगी आज शेंडे सरांच्या सुद्धा कार्याचं जे काही आपल्या जे स्मरण आहे ते आपण करतो. या प्रसंगी एवढंच बोलून मी सांगतो, जय भारत, जय रिपब्लिक. अशोकजी कांबळे सरांना विनंती करतोय की या ठिकाणी शिंदे साहेबांवर आपण या ठिकाणी गीत गावावं अशी मी त्यांना ज्यांच्याकडे बघितले जाते असे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाऊ निर्गोणे यांना विनंती होती की त्यांनी 7 दिवस मराठवाड्यातले विदर्भातले रस्ते रस्ता रोको झाला, जाम झाला. शरद पवारांना कुठेतरी तोडगा काढायला लागला आणि तो तोडगा काढत असताना समर्थक आणि विरोधकांची कमिटी झाली. त्याच्या एका बैठकीमध्ये शिंदे साहेबांनी काँग्रेसवर खूप टीका केली की तुमच्यामुळे नामांतराचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे, सुटत नाही. आज 15-16 वर्ष होत आहे. आणि मग त्यावेळेला विलासराव देशमुखांनी शिंदे साहेबांना उत्तर देताना असं म्हटलं, तुम्ही सगळा दोष आम्हाला देऊ. या बैठकीत असलेले तुमचे सगळे नेते ते लाखाचे मोर्चे आणायचे, परंतु लाखाचे मोर्चे आणल्यानंतर तुम्ही जो आग्रह आज करता असा आग्रह, अशी आग्रही मागणी या पक्षाने एकाही नेत्याने केली नाही. जेव्हा तुम्ही आमच्याकडे बोट दाखवता त्या यांच्याकडे पण तुम्ही बोट दाखवा. हा रोखोक सवाल जबाब या बैठकांमध्ये झाला. तरी सुद्धा सरकार नामांतर करत नाही म्हटलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर 5 लाखाचा मोर्चा काढला. तरी काही होत नाही. पवार साहेबांच्या बंद पवार साहेबांच्या 53व्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JCT खोब्रागडे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शक दोन शब्द बोला. संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि या औरंगाबाद आजचं संभाजीनगर या ठिकाणी मराठवाडा सारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव दिलं असं म्हणजे नामविस्तार झालं किंवा नामकरण झालं, त्याबद्दल औरंगाबाद वासियांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना नामविस्ताराच्या विद्यापीठाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा. या ठिकाणी थोडंसं मी संक्षिप्तमध्ये मांडणी करेल. औरंगाबादशी खोब्रागडे घराण्याचं आणि बाबासाहेबाचं एक फार मोलाचा म्हणजे एक नैतिक नातं आहे. ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती होत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केली देवाजी बापूंना की या मिलिंद महाविद्यालयाला आपण संपूर्ण लाकडाची जी काही जिम्मेदारी आहे ती आपण पूर्ण करावी. तर बाबासाहेबांच्या विनंतीला मान देत देवाजी बापूंनी संपूर्ण लाकूड हा गोलाकार आकारात नसता
त्याला रंदा मारून या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाला, या ठिकाणी त्या विद्यापीठाला, त्या ठिकाणी देवजी बापूंनी बाबासाहेबांच्या म्हणण्यावरती त्या निर्मितीसाठी या ठिकाणी पाठवलं. आज नामांतराच्या लढ्यामध्ये जो काही इतिहास असेल त्याची बाबासाहेबांच्या प्रती प्रेम करणारे त्यांचे मानसपुत्र स्वर्गीय दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, ज्यांनी नंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका वठवली आणि त्या भूमिकेतून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या मार्गदर्शनात नामांतरवीर उपेंद्र शेंडेजी हे घडलेत. मी यासाठी सांगू इच्छितो की नामांतरवीर आजचे दिवंगत जे उपेंद्र शेंडेजी बाबासाहेबांच्या कार्यामध्ये असतानाच त्यांना श्यामबाबूचा सहवास आला आणि त्यानंतर पाठोपाठ दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते गिरीशबाबूंच्या सहवासात ते आलेत. मी हा प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो की ऐक्याची बैठक मुंबईकडे सुरू असताना जे नामांतरवीर दिवंगत उपेंद्र शेंडेजी हे गिरीशबाबूच्या सहवासात हॉस्पिटलमध्ये असताना, ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाची चांगल्या भूमिकेमध्ये असताना आपण उपेंद्र शेंडेजींचं जे काम होतं त्या कामाला कुठेतरी आपण न्याय देण्याच्या अनुषंगाने गिरीशबाबू त्यांच्या सोबत नेहमी एक ज्या कार्यामध्ये असताना त्यांनी आपली एक कविता नामांतराच्या संदर्भात ती वाचून दाखवली. मृत्यूच्या काही अवध्या काही काळापूर्वी, आणि त्यांच्या ती डायरीत लिहिलेली मी कविता एक 4 ओळीची आहे, मी आपल्याला वाचून दाखवतो. नामांतरावरती युगांची अस्पृश्यता झुंगारून आम्ही साधले मतांतर, माणुसकीची पताका उभारून आम्ही केले धर्मांतर, क्रूर प्रस्थापितांच्या शब्दांनी निर्मिले उद्याचे आंबेडकर, झुंजार विद्रोही भेरी घोषांनी आम्ही करू नामांतर, विदेशी लबाडखोर अर्थांनी ठेवले निश्चितच अंतर, याद राखून भामट्यांनी आम्ही करूया तुमचे राष्ट्रांतर. असं गिरीशबाबू ज्यावेळेस उपेंद्र शेंडे यांना ही कविता वाचून दाखवतात आणि त्याच डायरीमध्ये गिरीशबाबू म्हणतात की येणारी जी 90च्या नंतरची जी निवडणूक आहे रिपब्लिकन पक्षाच्या, याच्यामध्ये उत्तर नागपूरचं नेतृत्व हे उपेंद्र शेंडे यांना देण्यात यावं, आणि अवध्या त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या एक खुल्या पत्रावरती उपेंद्र शेंडेंचं नाव लिहून गेलेत आणि त्यानंतर ते आमदारसाठी त्यांना तिकीट भेटलं आणि ते रिपब्लिकन पक्षाच्या खोरीपाच्या बॅनरवरती ते निवडून आलेत. एवढाच एक संकल्प साधून त्यांनी नामांतराच्या लढ्याला रिपब्लिकन पक्षाने दिलेला एक आमदार, शेवटचा ज्याला रिपब्लिकन पक्षाचा एक खंदा, रिपब्लिकन चळवळीचा एक नेता जे मानलं गेलं ते गिरीशबाबूच्या, आणि त्यांच्या शिलेदाराच्या याच्यावरती एक शेवटचा आजपर्यंतचा जो शेवटचा एक रिपब्लिकन पक्षाचा जो आमदार होता, त्यांनी ती गाठ बांधली आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला ओतून घेतलं. आणि कुठेतरी आपण गिरीशबाबूंना मला जे नामांतराच्या संदर्भामध्ये जे काही बोललं असेल किंवा जे काही नामांतराच्या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे, मराठवाड्यासारख्या एक मागासलेल्या म्हणजे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या अनुषंगाने जो संकल्प साधला, त्या याच्यामध्ये संकल्पामध्ये उपेंद्र शेंडेंनी जी भूमिका निभावली ती खरंच वागणणे योग्य आहे. आणि त्यांचं श्रम त्या काळातील त्या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसून येतं. आणि अशा नामांतर वीराच्या या आज नामांतर दिनाच्या, नामविस्ताराच्या दिनाच्या निमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज नामविस्ताराच्या दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देतो. आणि याच ठिकाणी आपल्याला एक संकल्प साधतो की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष असे बरेचसे आंदोलन उचलेल आणि येणाऱ्या काळामध्ये संकल्प बांधून आपला रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि उपेंद्र शेंडेंनी ज्यांनी आपली या पक्षाला आपलं योगदान दिलं, या सर्वांचा समावेश घडवत या संपूर्ण महाराष्ट्राला
ऐक्याच्या माध्यमातून असो किंवा संघटित बांधणीतून आपण एक विरोधी पक्षाची समोर येणाऱ्या काळामध्ये आपण बांधणी करूया आणि नामविस्ताराच्या दिनी आपला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतो. जय भीम. मराठवाडा नामविस्तार दिनाच्या नामांतरासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व शहीदांना रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या वतीने 2 मिनिटांसाठी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिण्याचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्ष सर्वांना विनंती की एकाच आवाजामध्ये जोरेची घोषणा या विद्यापीठापर्यंत गरजली पाहिजे अशी या ठिकाणी घोषणा देण्यात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय उपेंद्र शेटे साहब को अमर रहे. रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झाला असे या ठिकाणी घोषित करतो. हो